पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली। ही घटना शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळकी मार्गावरील बोर नदी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर घडली। या प्रकरणी 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे। मंथन रवींद्र पालनकर 19 राहणार शिलांगण रोड, सातुर्णा, अमरावती असे मृतकाचे नाव आहे। मंथन हा मागील वर्षी घडलेल्या यश रोडगे हत्याकांडातील आरोपी असल्याचे समजते। शुक्रवारी मंथन हा दुचाकीने बोर नदी प्रकल्प परिसरात गेला होता। त्यावेळी प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर चौघांनी मंथनला घेरून त्याच्यावर चाकूने वार केले। त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला। दरम्यान चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेला मंथन हा रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडून होता। हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी घटनेची माहिती नांदगावपेठ पोलिसांना दिली। माहिती मिळताच ठाणेदार दिनेश दहातोंडे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले। याबाबत माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुणकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली। मंथन हा मागील वर्षी घडलेल्या यश रोडगे हत्याकांडातील आरोपी असल्याचे समजले। त्यातूनच त्याची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे।